सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीएमध्ये 3% वाढ होण्याची शक्यता. फिटमेंट फॅक्टरचा अंदाज. डीए होणार 63%. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर एक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे की सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीएमध्ये 3% वाढ होऊ शकते आणि हा अंदाज फिटमेंट फॅक्टरच्या अंदाजावरून व्यक्त करण्यात आलेला आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आपण थोडक्यात पाहून घेऊया. त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त सरकारी कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा. चला तर बघूया याबद्दलची सविस्तर माहिती. तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुलै 2026 ची डीए वाढ करण्याकरिता जानेवारी 2026 ते जून 2026 या कालावधीमधील ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा आधार घेऊन महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात येत असते. यानुसार माहे जानेवारी 2026 मध्ये ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक 148.6 इतका होता, तर फेब्रुवारी 2026 मध्ये तो 148.5 इतका होता. तर मार्च 2026 मध्ये ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक हा 149.1 इतका होता, तर माहे एप्रिल 2026 मध्ये तो 149.9 इतका होता. याचबरोबर माहे मे महिन्याचे निर्देशांक नुकतेच जाहीर झालेले आहे. सदर महिन्याचा निर्देशांक हा 150.8 इतका आहे. त्यानुसार अद्याप माहे जून महिन्याचा निर्देशांक जाहीर होणे बाकी आहे. परंतु माहे मे 2026 पर्यंतच्या आकडेवारीचा विचार करता सरकारी कर्मचाऱ्यांचा माहे जुलै 2026 मधील डीए वाढ ही किमान 3% वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. यामुळे सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचा माहे जुलै 2026 पासून एकूण महागाई भत्ता हा 60% वरून 63% इतका होईल. आता भविष्यात यावर मंत्रिमंडळाकडून निर्णय घेऊन त्याविषयीचा GR कधी काढला जाईल हे निश्चितपणे सांगता येणार नाही. यात सांगितलेली माहिती ही आपल्या लक्षात आणून देण्यासाठी घेतलेली आहे. याचा अर्थ निश्चितपणे ही डीए वाढ होणार आहे असा मुळीच नाही. तर एकंदरीत आपण आतापर्यंत जी आकडेवारी पाहिलेली आहे निर्देशांकाची, त्यामध्ये निर्देशांक हा प्रत्येक महिन्यानुसार वाढत गेलेला आहे आणि म्हणूनच एक तज्ज्ञांकडून शक्यता वर्तवली जात आहे की वाढणाऱ्या फिटमेंट फॅक्टरच्या निर्देशांकानुसार सरकारी कर्मचारी आणि डीए धारक आणि पेन्शनधारकांच्या डीएमध्ये 3% वाढ होऊ शकते आणि म्हणून त्यावरून डीए हा 60% वरून 63% होऊ शकतो. एकंदरीत ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची ठरली असेल अशी मी अपेक्षा करतो. त्यामुळे अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. आपण TETसाठी प्रयत्न करत असाल आणि TETची तयारी आपली सुरू असेल तर TETचे आवश्यक असलेले व्हिडिओज आपल्याला पाहण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे TET एज्युकेशनल मनोहर. त्यावर जाऊन आपण TETचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. जाता जाता या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो. माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.